विण दोघातलीही तुटेना या मालिकेत आपल्याला आजच्या भागात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी मल्लिकाला चांगलाच धडा शिकवते. तर मालिकेत काय होतं की समर जो आहे तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा सकाळपासून घडलेल्या घटनांमुळे त्याला खूप जास्त अस्वस्थपणा जाणवत असतो. ही गोष्ट आनंदच्या लगेच लक्षात येते आणि तो समरला सांगतो की आजची मीटिंग महत्त्वाची असली तरी त्याने अजिबात ताण घेऊ नये. सगळं काही तो स्वतः हँडल करेल. पण समरचा अस्वस्थपणा काही केल्याने कमी होत नाही आणि ऑफिसमध्ये एसी सुरू असूनही समरला घाम येत असतो. तर ऑफिसमध्ये बिझनेस मीटिंग यशस्वी होते आणि आनंदमुळे समरला करोडोंची मोठी डील मिळते. पण या यशाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याऐवजी समर अस्वस्थ असल्यामुळे बाजूला जातो आणि त्याला असं बघून निकिता आणि आनंद काळजीने त्याला विचारतात की अ, तो ठीक आहे का? आणि डॉक्टरांना बोलवायचं का? पण समर जो आहे तो बोलतो की मला काहीच होत नाहीये आणि असं सांगून तो तिथून बाजूला जातो. तो आपल्या शर्टचे बटन थोडे लूज करतो आणि मग पाणी पितो. समरची ही अवस्था बघून आनंद आणि निकिताला अजिबात बरं वाटत नाही. एवढी मोठी डील मिळूनही एसी चालू असूनही त्याला असा घाम येतोय. या विचाराने ते त्याच्याकडे धावत जातात आणि त्याला पुन्हा विचारतात. समर तरीही स्वतःला त्रास होत असल्याचं नकारतो. पण थोड्याच वेळात त्याला चक्कर येऊ लागते. समरची ही बिघडलेली तब्येत बघून आनंद आणि निकिता त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता समरला चक्कर येऊ लागल्यामुळे आनंद आणि निकिता त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तिथे गेल्यावर डॉक्टर जे आहे ते समरला तपासतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की समरचा बीपी खूपच वाढलेला आहे. त्याचा बीपी शूट झालेला आहे आणि डॉक्टर जे आहे ते समरला त्याच्या या हलगर्जीपणाबद्दल थोडे ओरडतात आणि सांगतात की जोपर्यंत बीपी नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्याला किमान 24 तास तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागेल आणि सोबतच सलाईन व इंजेक्शन घ्यावे लागेल. आणि दुसरीकडे स्वानंदी जी आहे ती समरला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. समर आनंदला बजावतो की त्याने स्वानंदी मॅडमला याबद्दल काही सांगू नये. पण तरीही बोलता बोलता आनंदच्या तोंडून चुकून हॉस्पिटल असा शब्द बाहेर पडतो. हे ऐकताच स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिला आधीच माहिती असतं की राजवाड्यांना समरला सकाळपासून थोडा त्रास होत आहे आणि त्याचं जे आहे ते आयुष्य गोळ्यांवर सुरू आहे. ही बातमी समजताच घाबरलेली स्वानंदी जी आहे ती भरधाव वेगाने हॉस्पिटलमध्ये निघते आणि इकडे समरला आनंदवर राग आलेला असतो. तो आनंदवर चिडतो की त्याने स्वानंदीला का सांगितलं आणि तो आनंदला म्हणतो की आता ती काळजी करत पुढच्या 10 मिनिटात धावत इकडे हजर होईल. समरने सांगितल्याप्रमाणेच स्वानंदी घामाघूम अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचते. ती तिथे आल्यावर थेट जाऊन काळजीने समरचा हात आपल्या हातात घेते आणि विचारते, "राजवाडे तुम्हाला काय झाले?" समर तिला शांत करत म्हणतो की त्याला काहीच झालेले नाहीये आणि तिला इथे येण्याची काही गरज नव्हती. यावर स्वानंदी रागावून म्हणते, "काय गरज होती यायची म्हणजे? हे हे तुम्ही ठरवणार का आता मी यायचं की नाही म्हणून? एवढंच नाही तर ती आता आनंद आणि निकितालाही स्पष्टपणे सुनावते की एवढं सगळं होऊनही त्यांनी तिला वेळेवर का सांगितले नाही आणि त्यांच्याकडून तिला ही अपेक्षा अजिबात नव्हती. तर पुढे आपल्याला मालिकेत मेन ट्विस्ट बघायला मिळतो जिकडे मल्लिका जी आहे तिला आजी जी आहे ती चांगलाच धडा शिकवते. पुढे आपल्याला पाहायला मिळतं आजी आणि मल्लिका यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा संघर्ष आणि ज्यामध्ये आजी जी आहे ती मल्लिकाचा खोटारडेपणा उघडकीस आणतात. जेव्हा स्वानंदी फोनवरून आजीला सांगते की समरचा म्हणजेच पिंट्याचा बीपी वाढलेला असून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तेव्हा ही बातमी ऐकून मल्लिका, अर्पिता, अंशुमन आणि आजींना धक्का बसतो. ही संधी साधून मल्लिका नेहमीप्रमाणे या सगळ्याचा दोष स्वानंदीवर टाकण्याचा प्रयत्न करते. ती आजीला म्हणते की मी तुम्हाला सांगत होते हे सगळं स्वानंदीमुळे झालंय. तिला तो औषधांचा डबा लपवून ठेवायची काय गरज होती? मल्लिकाचं हे बोलणं ऐकून आजीचा राग अनावर होते आणि त्यांच्या तळपायची जी आग आहे ती मस्तकाला जाते. त्या मल्लिकाला कडक शब्दात गप्प करतात आणि म्हणतात की सकाळी मी तुझी सगळं काही ऐकून घेतलं आणि कोणासमोर काही बोलले नाही. याचा अर्थ असा नाही की मी डोळे झाकून बसलेले आहे. आणि यानंतर आजी मल्लिकाचा पर्दाफाश करत तिला जाब विचारतात. त्या म्हणतात की स्वानंदी तर ऑफिसला गेली होती आणि घरात पेस्ट कंट्रोल मल्लिकानेच करून घेतलं होतं. मग तो औषधांचा डबा मल्लिकानेच डस्टबिनमध्ये टाकला नसेल कशावरून? समर आणि स्वानंदीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचं काम मल्लिका आणि तिचेच लोक करत आहेत आणि याची आजीला पूर्ण खात्री पटलेली असते. शेवटी आजी मल्लिकाला अत्यंत कडक शब्दात शेवटची वॉर्निंग देतात. त्या स्पष्टपणे सांगतात की तू पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतेस हे मला चांगलं माहिती आहे. यापुढे जर तिने पिंट्या म्हणजे समर आणि स्वानंदीला कोणताही त्रास देण्याचा किंवा त्यांच्यावर जीवावर उठण्याचा प्रयत्न केला तर तिची गाठ
थेट आजींशी आहे असा सज्जड दम आजीने आता मल्लिकाला दिलेला आहे. तरी मल्लिका आजीचं हे बोलणं मनावर न घेता काही झालं तरी समरला बघायला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल असं ठरवते. आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर स्वानंदी आनंद आणि निकिताला सांगते, की त्यांनी आता घरी जावं कारण ती स्वतः राजवाड्यांसोबत म्हणजेच की समोरसोबत तिथे थांबणार आहे. ती त्यांना प्रेमाने समजावते, की त्यांच्या मुलांची शाळेतून घरी यायची वेळ झाली आहे आणि जर घरी आई-बाबा नसतील तर मुलांना अजिबात करमणार नाही आणि त्यांना खूप त्रास होईल. आनंद जो आहे तो तिला म्हणतो, की "तू घरी जा." पण स्वानंदी ठामपणे सांगते, की तीच तिथे थांबणार आहे आणि त्या दोघांनाही घरी पाठवून देते. आनंद आणि निकिता गेल्यानंतर स्वानंदी पूर्णपणे समरची काळजी घेत तिकडेच थांबते. इकडे समरला सलाईन लावण्यात आलेली असते आणि इंजेक्शन दिलं असल्यामुळे त्याला शांत झोप लागलेली असते. दिवसभराच्या या सगळ्या घडामोडींमुळे आणि धावपळीमुळे स्वानंदीला सुद्धा तिकडे बसायला खूप थकवा आलेला असतो. त्या जागी ती खूप थकून बसलेली असते समरची काळजी घेत. तरी ती समरचा साथ सोडत नाही. ती त्याच्या जवळ स्टूलवर बसते. काळजीने समरचा हात जो आहे तो आपल्या हातात घेते आणि त्याच्या हातावरच डोकं ठेवून तिकडेच झोपी जाते. अशा प्रकारे रात्रभर समरच्या उशाशी थांबून ती एका काळजीवाहू बायकोचे कर्तव्य पूर्ण करते. 5व्या आणि शेवटच्या भागामध्ये मल्लिका पूर्णपणे भ्रमनिरास झालेली आणि तिचा झालेला पराभव आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा मल्लिका, अर्पिता आणि अंशुमन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, तेव्हा तिथे घडत असलेलं दृश्य हे त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहतात. रात्रभर समरची काळजी घेत स्वानंदी त्याच्या उशाशी स्टूलवर आपल्या हातात घेऊन आणि त्यांच्या हातावर डोकं टेकवून शांत झोपलेली असते. स्वानंदी आणि समरला असं एकत्र पाहून आणि एकमेकांच्या जवळ बघून मल्लिका, अर्पिता आणि अंशुमन यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांनी या गोष्टीचा भयंकर त्रास देखील होतो. ते मनातल्या मनात जळत-फळत विचार करतात, की आता स्वानंदीला समरपासून वेगळं करण्यासाठी नेमकं काय करावे? हेच त्यांना समजत नसतं. त्यांच्या सगळ्या कारस्थानांवर पाणी फिरलेलं असतं. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या प्रसंगामध्ये मल्लिका पूर्णपणे तोंडावर पडते. तिचा डाव फसला जातो आणि स्वानंदी मात्र जिंकते. हेच या भागात स्पष्ट होतं. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? याबद्दल मला नक्कीच कॉमेंट करून सांगा, की आजच्या एपिसोडबद्दल तुमच्या मनात काय-काय विचार आहेत? आणि तुम्हाला अशाच प्रकारे मालिकांचे अजून एपिसोड्स पाहायचे असतील, की मालिकेत नेमकं काय-काय घडतंय, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला असेच मालिकांचे अपडेट्स पाहायला मिळतील आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नेमकं अजून पुढे काय-काय घडतंय ते. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया मालिकेत पुढे नेमकं काय-काय घडतंय ते.